राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह दिसत आहेत। ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गंभीर आरोप करत दावा केला आहे की त्यांच्या खासदारांना तब्बल 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली। इतकंच नाही तर काही खासदारांचा संपर्क होत नसल्याचाही दावा करण्यात आलाय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या विशेष रिपोर्ट मधून। महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय। ऑपरेशन टायगर या नावाने चर्चेत आलेल्या घडामोडींमुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून असा आरोप करण्यात आलाय की त्यांच्या काही खासदारांना पक्ष सोडण्यासाठी तब्बल 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली। या आरोपामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। पक्षातील काही नेत्यांनी असा दावा केला आहे की काही खासदारांचा संपर्क होत नाही, त्यामुळे हे खासदार नेमके कुठे आहेत याबाबतही संभ्रम निर्माण झालाय। या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय। दरम्यान शिंदे गटाकडून या सर्व आरोपांचे खंडन करण्यात येत असून ठाकरे गटाकडून सहानुभूती मिळवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून असे आरोप केले जात असल्याचे सांगितलं जात आहे। मात्र या सर्व राजकीय घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते की आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारणात आणखी मोठे बदल पाहायला मिळू शकतात। खासदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे लोकसभा आणि राज्यातील सत्ता समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ऑपरेशन टायगर नेमकं कितपत यशस्वी होणार, ठाकरे गटातील खासदार कोणती भूमिका घेणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मोठा ट्विस्ट काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या प्रकरणावर तुमचं मत काय? खासदारांना खरोखरच 50 कोटींची ऑफर देण्यात आली आहे का की हा फक्त राजकीय आरोप आहे? तुमचं मत आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।